नमस्कार, मी पल्लवी शेनगावकर. आपण पाहत आहात सन माय मराठी न्यूज लाईव्ह. सर्वात मोठे ब्रेकिंग न्यूज आपण पाहू शकता. नांदेड पोलिसांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत मोठी कारवाई करत चोरी आणि घरफोडीच्या अनेक गुन्ह्यांची उकल केली आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या निर्देशानुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने हे यश मिळवले आहे. मुख्य आरोपी दिनांक 10 जुलै 2025 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी देवेश मारुती कदम वय 24 राहणार गौतमी नगर बळीरामपूर नांदेड याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्याकडे असलेली बजाज पल्सर 220 ही मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे आणि साथीदारांची सखोल चौकशी केली असता देवेश कदमने त्याचे साथीदार संदीप पवार वय 23 राहणार राजनगर पावडेवाडी नाका नांदेड, सूरज उर्फ बिच्छू वय 28 राहणार राजनगर पावडेवाडी नाका नांदेड आणि सुनील उर्फ काळ्या वय 27 राहणार राजनगर पावडेवाडी नाका नांदेड यांच्या मदतीने अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली. या टोळीने नांदेड ग्रामीण, भाग्यनगर, शिवाजीनगर आणि विमानतळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अनेक ठिकाणी चोरी आणि घरफोडी केली होती. याशिवाय त्यांनी नांदेड ते हैदराबाद दरम्यान धावणाऱ्या ट्रेनमधून विविध रेल्वे स्थानकांवरून तसेच नांदेड शहरातील रेल्वे स्टेशन, बस स्टँड, श्रीनगर, मालेगाव रोड, गोकुळनगर आणि ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात मोबाईल फोन चोरल्याचेही समोर आले आहे. आरोपीच्या घरातून पोलिसांनी 3,41,000 रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये चोरीची मोटारसायकल आणि अनेक मोबाईल फोनचा समावेश आहे. पोलीस अधीक्षकांकडून कौतुक. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी गुन्हे शोध पथकातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. या संदर्भात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या बातमीचा आढावा आमचे मुख्य संपादक भारत वानरे यांनी घेतला आहे. आपल्या न्यूज चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.